नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघत आहात श्री फिजिक्स। आपण सध्या स्टडी करत आहोत 12वी फिजिक्सचं 6वं चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आणि त्यामध्ये आजचा आपला हा 17वा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोनोमीटरबद्दल शिकणार आहोत। तुम्ही 12वी फिजिक्सचं टेक्स्टबुक ओपन केलं तर पेज नंबर 148 वरती तुम्हाला हा पॉईंट नंबर 6.8 दिसेल सोनोमीटर, त्याबद्दल आपण आज शिकणार आहोत। याचे युजेस काय आहेत आणि ॲक्च्युली सोनोमीटरचं कन्स्ट्रक्शन काय आहे त्याच्याबद्दल आज आपण शिकणार आहोत। ॲक्च्युली तुम्हाला सोनोमीटरचे काही प्रॅक्टिकलसुद्धा लॅबमध्ये करायचे आहेत आणि ज्यावेळी मी सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट त्याचा व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण थेअरीमध्ये जेवढं आहे तेवढं शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवर मी माझे 11वी आणि 12वी फिजिक्सचे बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि मोबाईलच्या यूट्यूब ॲपमध्ये हे सगळे व्हिडिओज कसे शोधायचे हे मी तुम्हाला थोडक्यात अगोदर इथे सांगतो आणि त्यानंतर मग आपण आजच्या आपल्या या पार्टला सुरुवात करू। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज बघता येईल। चॅनल सबस्क्राईब करण्यापूर्वी मोबाईलवरती जाऊन आपल्या मोबाईलमध्ये जे यूट्यूब ॲप आहे ते ओपन करा। त्यानंतर सर्च बारमध्ये श्री फिजिक्स असं टाईप करा। श्री फिजिक्स अशा पद्धतीने आल्यानंतर त्यावर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे माझं चॅनल दिसेल। त्याला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर हे रेड फॉन्टमध्ये तुम्हाला जे दिसतं आहे सबस्क्राईब, त्यावर क्लिक करा। सबस्क्राईबवर क्लिक केल्यानंतर हे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी एखादा नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आणि एकदा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जेव्हा कुठल्याही एखाद्या चॅप्टरचा किंवा कुठलाही एखादा व्हिडिओ बघायचा असेल त्यावेळी मोबाईलवर परत हे आपलं जे यूट्यूबचं ॲप आहे इथे दिसतं ते ओपन करा। ओपन केल्यानंतर खाली सबस्क्रिप्शन म्हणून एक जे इथं आपल्याला दिसतं आहे टॅब, त्यावर क्लिक करा। सबस्क्रिप्शनवर टॅप केल्यानंतर इथं तुम्ही ज्या ज्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ते सगळे चॅनल दिसतील। आता श्री फिजिक्सवरती क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर अशा पद्धतीने होम, व्हिडिओज, प्लेलिस्ट, कम्युनिटी, चॅनल्स असे वेगवेगळे मेनू दिसतील। त्यापैकी प्लेलिस्टवरती क्लिक करा। प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे प्लेलिस्ट दिसतील वेगवेगळ्या चॅप्टरच्या। तुम्हाला ज्या चॅप्टरचे व्हिडिओज बघायचे आहेत त्या प्लेलिस्टवर क्लिक करा। समजा तुम्हाला सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरचे व्हिडिओज बघायचे असतील तर त्या प्लेलिस्टवर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर त्या प्लेलिस्टमध्ये जेवढे व्हिडिओज आहेत तेवढे सगळे तुम्हाला दिसतील। त्यापैकी जो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। अशा पद्धतीने प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ, पाहिजे त्या चॅप्टरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि आता आपण सुरू करू आजचा आपला पार्ट सोनोमीटर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं फक्त कन्स्ट्रक्शन बघणार आहोत। याचे ॲप्लिकेशन्स किंवा याचे युजेस आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात। व्हॉट इज सोनोमीटर? सी दिस फिगर, दिस इज फिगर ऑफ सोनोमीटर. व्हॉट इट कन्सिस्ट ऑफ? यू विल सी दिस टेबल्स हिअर. ऑन दिस टेबल अ सोनोमीटर इज केप्ट. या टेबलवर जे तुम्हाला ठेवलेले दिसतं ते आहे सोनोमीटर। या सोनोमीटरमध्ये काय आहे? It consists of this rectangular wooden box which is hollow from inside, and this rectangular wooden box is provided with two holes H1 and H2. याच्यामध्ये एक रेक्टँग्युलर वुडन बॉक्स असतो जो आतून पोकळ असतो आणि त्याला हे दोन होल्स असतात। हे होल्स कशासाठी असतात? टू हॅव अ कॉन्टॅक्ट बिटवीन इनसाइड अँड आउटसाइड एअर पार्टिकल्स. आतल्या आणि बाहेरच्या हवेमध्ये कॉन्टॅक्ट असावा त्यासाठी इथे होल्स आहेत। आतमध्ये ज्या साऊंड वेव्ज तयार होणार आहेत त्या बाहेर याव्या यासाठी इथे होल्स दिलेले आहेत। हा रेक्टँग्युलर वुडन बॉक्स झाला। त्यानंतर दुसरा पार्ट तुम्हाला इथं दिसतो, ही स्ट्रिंग दिसते या ठिकाणी अशा पद्धतीने। ही जी सरळ लाईन तुम्हाला दिसते दॅट इज द स्ट्रिंग.
ती एका बाजूला एका हुकला बांधलेली आहे. नंतर ए आणि बी हे जे दोन नाईफ एजेस आहेत त्याच्यावरून ती पास झालेली आहे आणि पी म्हणजे एक पुली आहे, व्हील आहे, त्याच्यावरून ती पास झालेली आहे. दुसऱ्या एंडला हँगर आहे आणि त्याला काही वजनं लटकवलेले आहेत. आणि इथं तुम्हाला दिसतो तो ट्युनिंग फोर्क. टी म्हणजे आणि आर म्हणजे एक पेपर रायडर असतो. तो काय असतो, त्याचा यूज काय आहे, ट्युनिंग फोर्कचा यूज इथे काय होणार आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ही फिगर तुम्हाला परीक्षेमध्ये ही फिगर म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असू शकतो, ड्रॉ वेल लेबल डायग्रॅम ऑफ सोनोमीटर. म्हणजे ही डायग्रॅम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. फक्त डायग्रॅम आणि लेबलिंग करायचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लेबलिंग म्हणजे त्या पार्टचे नावं इथं शेजारी द्यायचे आहेत. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये येईल तेव्हा समजा तुम्ही 2 मार्कासाठी हा तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल आणि डायग्रॅम बरोबर काढली, पण लेबलिंग जर तुम्ही चुकीचं केलं असेल तर लेबलिंगचा 1 मार्क तुमचा कमी होईल. पण समजा लेबलिंग तुम्ही बरोबर केलं पण डायग्रॅम चुकली असेल तर तुम्हाला 0 मार्क्स मिळतील, कारण डायग्रॅम महत्त्वाचे आहेत. काय आहेत वेगवेगळे पार्ट्स ते आपण अगोदर बघूयात. H1 H2 आर होल्स. दिस H1 अँड H2 आर होल्स टू हॅव अ कॉन्टॅक्ट बिटवीन इनसाइड अँड आउटसाइड एअर पार्टिकल्स. ह्या बॉक्सच्या आतली आणि बाहेरची हवा याचा संपर्क कॉन्टॅक्ट असावा म्हणून हे 2 होल्स त्याला दिलेले आहेत. K1 K2 आर नाईफ एजेस ऑर ब्रिजेस. हे जे K1 आणि K2 दिसतात हे नाईफ एजेस आहेत. ते कसे असतात ॲक्च्युली व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवणार आहे. इथं फक्त आपण डायग्रॅम बघत आहोत. हे नाईफ एजेस त्या वायरच्या खाली ठेवलेले असतात. कशासाठी, तर ते नाईफ एजेस ठेवल्यामुळं प्रॉपर टेन्शन मिळतं वायरला, कारण वायरमध्ये टेन्शन असणं फार महत्त्वाचं आहे. तर ते प्रॉपर टेन्शन मिळण्यासाठी, व्यवस्थित त्या वायरमध्ये ताण असण्यासाठी 2 नाईफ एजेस किंवा ब्रिजेस त्या वायरच्या खाली ठेवलेले असतात ह्या रेक्टँग्युलर वुडन बॉक्सच्या वरती. हे ॲक्च्युअली व्हिडिओमध्ये पण लगेच मी तुम्हाला थोड्या वेळानंतर हे दाखवणार आहे. त्यानंतर HK म्हणजे हुक आहे. या बाजूला इथं HK दिसतंय, दॅट इज अ हुक. त्या हुकला ही वायर, मेटल वायर बांधलेली असते एका बाजूला. त्यानंतर P म्हणजे पुली, म्हणजे या ठिकाणी एक छोटंसं चाक असतं त्याला आपण पुली म्हणतो. त्याच्यावरून ती वायर पास होते अशा पद्धतीने बघा. द नेक्स्ट पार्ट इज W मीन्स वायर. ही जी तुम्हाला दिसते पहा, HK पासून इथून ही जी लाईन दिसते ना, ती म्हणजे मेटल वायर आहे. धातूची तार असते ती H पर्यंत. त्यानंतर H इज अ हँगर. या बाजूला एक हँगर असतं ज्याच्यामध्ये आपण वजनं ठेवू शकतो. त्यानंतर S म्हणजे स्लॉटेड वेट्स, म्हणजे हे वजनं असतात. या ठिकाणी हे जे 3 दिसत आहेत तुम्हाला ते स्लॉटेड म्हणजे खाचा असलेले वजनं असतात. ते कसे असतात तेही, हे सगळे पार्ट्स तुम्हाला यानंतर लगेच व्हिडिओमध्ये मी ॲक्च्युअली ते कसे दिसतात ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. किंवा कदाचित तुमचं जर लॅबमध्ये प्रॅक्टिकल झालं असेल तरी सगळे पार्ट्स तुम्ही पाहिलेले असतील. जनरली एक वजन 500 ग्रॅमचं असतं, पण कमी जास्तही असू शकतात. पण जनरली लॅबमध्ये सोनोमीटरच्या एक्सपेरिमेंटसाठी हे जे स्लॉटेड वेट्स वापरतात ते प्रत्येकी एक वजन 500 ग्रॅमचं असतं, म्हणजे अर्धा किलोचं असतं. त्यानंतर T म्हणजे ट्युनिंग फोर्क असतो. दिस ट्युनिंग फोर्क या ठिकाणी असतो. तो कसा असतो तोही ॲक्च्युली तुम्ही बघणार आहात. ट्युनिंग फोर्कचा यूज कशासाठी करतात, तर ट्युनिंग फोर्कमध्ये आधी व्हायब्रेशन्स निर्माण करायची आणि ते व्हायब्रेशन्स नंतर ह्या साऊंड बॉक्सच्या मार्फत त्या वायरमध्ये आणि आतल्या हवेमध्ये पास करायचे असतात. हे सगळं कसं घडतं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर R मीन्स पेपर रायडर. पेपर रायडर म्हणजे एक कागदाचा छोटासा तुकडा असतो जो वायरवर ठेवलेला असतो आणि तो का ठेवायचा असतो त्याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटी AB म्हणजे व्हायब्रेटिंग लेंथ असते. म्हणजे ॲक्च्युली जी वायर असते HK पासून सुरुवात होते आणि H म्हणजे हँगरपर्यंत, म्हणजे बरीच लांब असते. पण जेव्हा तुम्ही लेंथ मोजता तेव्हा A आणि B 2 नाईफ एजेसच्या मध्ये तेवढीच मोजायची, कारण त्याच्यामध्येच व्हायब्रेशन्स निर्माण होणार आहेत. त्यातलेच व्हायब्रेशन्स आपण विचारात घेणार आहोत. त्यामुळे तीच लेंथ घ्यायची, कारण A आणि B हे 2 पॉईंट्स फिक्स पॉईंट्स म्हणून ॲक्ट होतात. आणि जेव्हा या वायरमध्ये स्टेशनरी वेव्ज निर्माण होतात तेव्हा A आणि B या 2 पॉईंटला नोड्स तयार होतात. आपण व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा पार्ट यापूर्वी पाहिलेला आहे. व्हायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये वायर 2 रिजिड सपोर्टला फिक्स करावी लागते. तशी या ठिकाणी A आणि B मध्ये ही वायर फिक्स केली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तेवढीच लेंथ त्या ठिकाणी विचारात घ्यायची असते. आता या व्हिडिओमध्ये ॲक्च्युअल तुम्हाला मी सगळे पार्ट्स दाखवतो. ही जी फिगर तुम्हाला दिसते हा वुडन बॉक्स आहे, मी मगाशी सांगितलं तुम्हाला.
सगळे पार्ट्स त्याच्यामधले तुम्हाला मी दाखवतो. हा वुडन बॉक्स आहे बघा, इथं एक तुम्हाला होल दिसतं. असे 2 होल असतात आणि जे HK आपण हुक म्हटलं होतं या ठिकाणी 3 हुक आहेत. तर ह्या मधल्या हुकला या ठिकाणी ही वायर अशी इथं बघा तुम्हाला इथं दिसते, इथं ही वायर पास झालेली दिसते ही अशा पद्धतीने. आणि पहा इथे हे नाईफ एजेस म्हणजे काय असतं तर या ठिकाणी एक वुडन ब्लॉक असतो आणि त्याच्यावर म्हणजे नाईफ म्हणजे चाकू ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचे धार असलेली एक मेटल प्लेटवर बसवलेली असते अशा ठिकाणी बघा, अशा पद्धतीने बघा या ठिकाणी. आणि त्याच्यावरून ही वायर पास होते आणि हे 2 पॉईंट्स E आणि B 2 ब्रिजेस किंवा नाईफ एजेस त्याच्या म्हणजे ही वायर जी आहे या 2 नाईफ एजेसच्यामध्ये वायर फिक्स्ड बिटवीन 2 रिजिड सपोर्ट सारखी ती ॲक्ट होते आणि याच्यामध्ये स्टेशनरी वेव्स तयार होतात. ह्या 2 नाईफ एजेसला नोड्स तयार होतात आणि मग या ठिकाणी 1 लूप 2 लूप कोणत्या मोडमध्ये व्हायब्रेट होते त्यानुसार ते लूप्स तयार होतात. अर्थात हे लूप्स इतके मोठे नसतात की आपल्याला ते डोळ्याने दिसतील. तर ते लूप्स झालेत की नाही, मध्ये अँटीनोड तयार झालं का नाही, म्हणजे वायर व्हायब्रेट होते का नाही मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी, त्यासाठी तो पेपर रायडर घ्यायचा असतो. बघा हा वुडन बॉक्स आहे, रेक्टँग्युलर वुडन बॉक्स आहे, लाकडी बॉक्स आहे, आतून तो पोकळ आहे. त्याच्यावरती ते मीटर स्केल बसवलेली बघा या बाजूला आणि त्या बाजूला पण आहे. ती कशासाठी तर ह्या 2 नाईफ एजेसमधलं डिस्टन्स, कारण ती व्हायब्रेटिंग लेंथ आहे, ती लेंथ मोजण्यासाठी आहे. बघा इथं एक होल आहे, त्या बाजूला एक होल आपण मगाशी पाहिलं ते. हा सगळा जो आहे रेक्टँग्युलर वुडन बॉक्स आहे. अशा पद्धतीने हा पूर्ण तुम्हाला आता सोनोमीटर दिसतं आहे. या बाजूला इथं एक होल आहे, इथं एक होल आहे. टू हॅव अ कॉन्टॅक्ट बिटवीन इनसाइड अँड आउटसाइड एअर पार्टिकल्स, दीज आर द 2 नाईफ एजेस. इथं एक मेटल वायर तुम्हाला दिसते, धातूची तार दिसते, ती एका बाजूला तिकडे एका हुकला बांधलेली आहे. त्यानंतर ही नाईफ एजेसवरून पास होते. या ठिकाणी तुम्हाला हे पुली दिसते, छोटंसं व्हील दिसतं आहे आणि त्याच्या बाजूला खाली इथं हे हँगर लटकवलेलं आहे आणि त्या हँगरमध्ये ही बघा इथं वर पण तुम्हाला टेबल सरफेसवर दिसत आहेत. त्याच्यावरती हे स्लॉटेड वेट्स तुम्हाला दिसत आहेत. प्रत्येक वजन हे 500 ग्रॅमचं आहे, अर्ध्या किलोचं आहे. आणि हे वरचं जे टेबलचं म्हणजे हे सोनोमीटर बॉक्सचं जे वरचं सरफेस आहे प्लेन सरफेस त्याच्यावरती हे नाईफ एजेस ठेवलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला बघा अशा पद्धतीने ही वायर ह्या पुलीवरून पास होते आणि त्याला हँगर अटॅच केलेलं आहे. बघा या ठिकाणी ही म्हणजे या ठिकाणी खाचा आहेत त्याला, म्हणून त्यांना म्हणतात स्लॉटेड वेट्स. तर हे त्यांना स्लॉट्स असल्यामुळं हे वजन आपण काढू शकतो किंवा परत त्या हँगरमध्ये लावू शकतो. आपल्याला जेवढे वजन पाहिजे तेवढे लावू शकतो आपण. हँगरसह पहिलं जे वजन असतं ते 500 ग्रॅम, त्याच्यामध्ये परत तुम्ही एक 500 ॲड केलं तर टोटल वेट म्हणजे टेन्शन तुम्ही वायरला लावता 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. 3 वजनं लावले तर 1.5 किलो. आपल्याला पाहिजे तेवढं वजन त्याला लावता येतं. सो दिस इज सोनोमीटर. हे सगळे पार्ट्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत सोनोमीटरचे. या ठिकाणी स्लॉटेड वेट्स पण आहेत. सोनोमीटरची प्रोसिजर काय आहे ते आता आपण बघू. परंतु सोनोमीटरची प्रोसिजर बघण्यापूर्वी एक लक्षात घ्या की आपण यामध्ये हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला यूज करतो. काय होतं, ही वायर जी 2 रिजिड सपोर्टच्या मध्ये फिक्स केलेली आहे, जेव्हा ती फर्स्ट मोडमध्ये व्हायब्रेट होते तेव्हा असं एक लूप तयार होतं आणि त्याची फ्रिक्वेन्सी या फॉर्म्युल्याने दिलेली आहे. n = 1/2L√T/m. L means length of this wire, T means tension in the wire and m is mass per unit length and n is frequency of vibration of wire. आता ही जी फ्रिक्वेन्सी n आपल्याला या फॉर्म्युल्याने मिळते ती ह्या वायरची फ्रिक्वेन्सी आहे. पण आपण यामध्ये ट्युनिंग फोर्क वापरतो, एक लक्षात घ्या. अशा पद्धतीने ते एक ट्युनिंग फोर्क यूज करतो आपण आणि ट्युनिंग फोर्कची पण फ्रिक्वेन्सी असते. तर याचं प्रिन्सिपल असं आहे सोनोमीटरचं की आपण ह्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि वायरची फ्रिक्वेन्सी सारखी करतो. म्हणजे मग या फॉर्म्युल्यामध्ये ही जी n व्हॅल्यू असते फ्रिक्वेन्सीची, ही फ्रिक्वेन्सी असते वायरची, ती फ्रिक्वेन्सी म्हणजे ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी होते आणि तेच या एक्सपेरिमेंटचं प्रिन्सिपल आहे. तर ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सी आपण इक्वल कशा करतो, तर आपल्याला माहीत आहे की वायरची फ्रिक्वेन्सी त्या लेंथवर डिपेंड आहे. ह्या 2 ब्रिजेसच्या नाईफ एजेसच्या मध्ये जी लेंथ आहे त्याच्यावर डिपेंड आहे आणि ही लेंथ आपण कमी जास्त करून ही फ्रिक्वेन्सी बदलतो. आणि एक वेळ अशी येते की या वायरची फ्रिक्वेन्सी
आणि ह्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम होते तेव्हा रेझोनन्स होतं आणि त्यावेळी त्याच्यावर हा जो कागदाचा तुकडा म्हणजे पेपर रायडर ठेवलेला आहे तेव्हा तो मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होतो आणि खाली पडतो. मध्ये अँटीनोड तयार होतं, 2 टोकाला नोड्स तयार होतात. जेव्हा दोन्ही फ्रिक्वेन्सी इक्वल नसतात ट्युनिंग फोर्कची आणि वायरची तेव्हा ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन कमी असते, त्यामुळे हा पेपर रायडर खाली पडत नाही. परंतु जेव्हा दोघांची फ्रिक्वेन्सी इक्वल होते तेव्हा रेझोनन्स होतं आणि हा पेपर रायडर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होऊन खाली पडतो. ते याचं प्रिन्सिपल आहे. आणि त्यानंतर मग एकदा का दोन्हीच्या फ्रिक्वेन्सी इक्वल झाल्या म्हणजे पेपर रायडर व्हायब्रेट होऊन खाली पडल्या तेव्हा या वायरची फ्रिक्वेन्सी म्हणजे ह्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी होते. हे याचं प्रिन्सिपल आहे. आणि नंतर मग त्याचे युजेस काय आहेत ते आपण शेवटी बघूत आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि आता सोनोमीटरची प्रोसिजर समजावून घ्या. सुटेबल वेट इज अप्लाइड टू हँगर विच इज अटॅच टू दिस वायर. या वायरला हे जे हँगर लावलेलं आहे त्याला योग्य ते वेट तुम्ही त्या ठिकाणी सुरुवातीला लावायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, म्हणजे 1 किलो पाहिजे, 1.5 किलो पाहिजे, 2 किलो पाहिजे किंवा काय पाहिजे असेल ते सुटेबल वेट तुम्ही ठरवायचं, तुम्ही निवडायचं आणि ते वजन त्या ठिकाणी लावायचं. ए स्मॉल पेपर रायडर इज प्लेस्ड ऑन द वायर मिडवे बिटवीन द ब्रिजेस. म्हणजे हे जे 2 ब्रिजेस आहेत K1 K2 किंवा नाईफ एजेस त्याच्याबरोबर सेंटरला एक छोटासा कागदाचा तुकडा ठेवायचा, त्याला म्हणतात पेपर रायडर. तो कशासाठी ते तुम्हाला आता या ठिकाणी कळेलच. बघा अशा पद्धतीने काय केलेलं आहे. दिस इज अ बॉक्स ऑफ ट्युनिंग फोर्क. हा ट्युनिंग फोर्कचा एक बॉक्स आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे ट्युनिंग फोर्क्स तुम्हाला दिसतात. याच्यावरती इथं फ्रिक्वेन्सी छापलेली असते. तर त्यातला एक ट्युनिंग फोर्क तुम्ही घ्या. समजा 512 हर्ट्जचा असेल किंवा 480चा असेल, 480चा असेल, कोणत्या फ्रिक्वेन्सीचा तुम्हाला आवश्यक आहे तो ट्युनिंग फोर्क त्या ठिकाणी एक घ्यायचा. तो एक ट्युनिंग फोर्क पहिल्यांदा तुम्ही सिलेक्ट करायचा जो पाहिजे तो. त्याच्यावरती तिथं व्हॅल्यू असते. त्यानंतर इथं तुम्हाला हे कागदाचे छोटे छोटे तुकडे दिसत आहेत. असे छोटे कागदाचे तुकडे कापून अगोदरच त्या बॉक्समध्ये आपण ठेवलेले आहेत ते. तर त्यातला एक कागदाचा तुकडा घ्या, त्याला म्हणतात पेपर रायडर. तो पेपर रायडर बघा आता कशा पद्धतीने या बॉक्समधून एक पेपर रायडर घ्यायचा आणि तो इथं मध्ये ठेवायचा. त्यानंतर जो ट्युनिंग फोर्क तुम्ही घेतला आहे, द ट्युनिंग फोर्क इज सेट इन टू व्हायब्रेशन्स अँड इज स्टेम इज प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ सोनोमीटर बॉक्स. तर तो जो ट्युनिंग फोर्क आहे ना, तो ट्युनिंग फोर्क त्याचं हे जे स्टेम आहे खालचा भाग तो हातात पकडायचा आणि हे जे प्रॉंग्स आहेत यू आकाराचा भाग तो एका रबरवरती जेंटली मारायचा आणि त्या ट्युनिंग फोर्कमध्ये व्हायब्रेशन्स द्यायचे. आणि आता हे सगळं कसं करायचं आहे पहा. सुटेबल वेट इज अप्लाइड टू हँगर विच इज अटॅच्ड टू दिस वायर. या वायरला हे जे हँगर अटॅच केलेलं आहे त्याच्यामध्ये सुटेबल वेट ॲड करायचं पहिल्यांदा. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, म्हणजे तुम्हाला 2 किलो पाहिजे असेल तर 4 वजनं त्या ठिकाणी लावायचे, कारण एक वजन हे अर्ध्या किलोचं आहे, 500 ग्रॅमचं आहे. असं तुम्हाला त्या ठिकाणी 2 किलो वजन पाहिजे असेल तर 4 वजनं त्या ठिकाणी लावा. 2.5 किलो पाहिजे असेल तर 5 वजनं त्या ठिकाणी लावायचे. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं. ए स्मॉल पेपर रायडर इज प्लेस्ड ऑन द वायर मिडवे बिटवीन द ब्रिजेस. म्हणजे हे जे 2 ब्रिजेस आहेत K1 K2 त्यांना नाईफ एजेससुद्धा म्हणतात. तर त्याच्याबरोबर सेंटरला एक पेपर रायडर म्हणजे कागदाचा छोटासा तुकडा ठेवायचा. कागदाचा छोटासा तुकडा म्हणजे कसा पहा. आता या ठिकाणी हा तुम्हाला एक ट्युनिंग फोर्कचा बॉक्स दिसतो आहे. याच्यामध्ये हे वेगवेगळे ट्युनिंग फोर्क आहेत वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे आणि याच्यामध्ये कागदाचे छोटे छोटे तुकडे तुम्हाला केलेले दिसत आहेत. तो कागदाचा एक छोटासा तुकडा म्हणजे पेपर रायडर. तर त्यातला कुठलाही एखादा कागदाचा तुकडा त्या वायरच्या बरोबर मधोमध 2 नाईफ एजेसच्या मधोमध फोल्ड करून ठेवायचा. तो झाला पेपर रायडर. आणि त्याच्यानंतर मग यातला एखादा ट्युनिंग फोर्क तुम्हाला पाहिजे त्या फ्रिक्वेन्सीचा. याच्यावर सगळ्या फ्रिक्वेन्सीज लिहिलेल्या असतात. 480, 512 किंवा 426, 384 असे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे ट्युनिंग फोर्क असतात. तुम्हाला पाहिजे तो एखादा ट्युनिंग फोर्क त्यातला तुम्ही निवडायचा. त्यातला जो पाहिजे तो एक ट्युनिंग फोर्क तुम्ही निवडायचा. आणि त्यानंतर काय करायचं, तो ट्युनिंग फोर्क तुम्ही एका रबरवरती, बघा पुढची प्रोसिजर. द ट्युनिंग फोर्क इज सेट
into vibrations and its stem is placed in contact with sonometer box. तो जो ट्युनिंग फोर्क तुम्ही एक घेतला त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स द्यायचे. म्हणजे काय करायचं, त्याचा जो खालचा भाग असतो हा स्टेम म्हणतात त्याला, तो हातात पकडायचा आणि हे यू आकाराचा जो भाग असतो या फिगरमध्ये बघा, ही टी लिहिलेला ट्युनिंग फोर्क आहे, तो यू आकाराचा भाग तो रबरवर जेंटली मारायचा अगदी हळूवारपणे. त्याच्यामुळे ह्या फ्रॉंग्समध्ये व्हायब्रेशन्स होतात आणि मग तो ट्युनिंग फोर्क अगदी हळूवारपणे त्याचं हे जे स्टेम असतं ते हे सोनोमीटर बॉक्सचं जे वरचं सरफेस असतं त्याच्यावर अगदी जेंटली म्हणजे अगदी हळूवारपणे ठेवायचं की जेणेकरून त्या ठिकाणी वायरला झटका बसणार नाही अशा पद्धतीने. त्यानंतर ते ठेवल्यानंतर काय होतं, त्या ट्युनिंग फोर्कमधले व्हायब्रेशन्स ह्या सोनोमीटर बॉक्सच्या आतमध्ये जी हवा आहे त्याच्यामध्ये पास होतात आणि त्यामध्ये ते व्हायब्रेशन्स ॲम्प्लिफाय होतात आणि त्याचवेळी ते व्हायब्रेशन्स या वायरमध्ये पास होतात आणि वायरसुद्धा व्हायब्रेट व्हायला लागते. परंतु तुम्ही रेझोनन्सचं प्रिन्सिपल पाहिलेलं आहे की या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी जी त्याच्यावर लिहिलेली असते आणि वायरची फ्रिक्वेन्सी जी लेंथवर डिपेंड असते ती जर सारखी नसेल, त्याच्यामध्ये फरक असेल, तर ही वायर व्हायब्रेट होताना कमी ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होते आणि इतकं व्हायब्रेशन कमी असतं की तो पेपर रायडर त्याच्यावरचा हलतसुद्धा नाही. आपल्याला दोघांची फ्रिक्वेन्सी सारखी करायची आहे. फ्रिक्वेन्सी सारखी करायची म्हणजे ट्युनिंग फोर्कची आणि वायरची फ्रिक्वेन्सी जेव्हा सारखी होईल तेव्हा रेझोनन्स होईल आणि रेझोनन्समध्ये काय होतं तर वायर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होते. ती इतक्या मोठ्या ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होते की त्याच्यावर ठेवलेला पेपर रायडरसुद्धा मोठ्याने व्हायब्रेट होऊन खाली पडतो. त्यावेळी दोघांची फ्रिक्वेन्सी सारखी झालेली असते, दोघांची म्हणजे ट्युनिंग फोर्कची आणि वायरची. मग ती वायरची फ्रिक्वेन्सी बदलायची कशी, तर ती लेंथ कमी जास्त करायची. लेंथ कमी जास्त करायची म्हणजे काय करायचं, तर हे ब्रिजेस K1 K2 ते डावीकडं उजवीकडं सरकवायचे म्हणजे त्यांच्यामधलं डिस्टन्स ॲडजस्ट करायचं. बघा इथं काय म्हटलं, डिस्टन्स बिटवीन द ब्रिजेस इज स्लोली चेंज्ड विदाऊट डिस्टर्बिंग द पेपर रायडर. म्हणजे इतकं स्लोली ते ब्रिजेस डावीकडं उजवीकडं सरकवायचे आणि दोघांमधलं डिस्टन्स बदलायचं की पेपर रायडरला त्या ठिकाणी काही धक्का लागणार नाही, डिस्टर्ब होणार नाही, झटक्याने तो पडणार नाही. अशा पद्धतीने हळूवारपणे ते डिस्टन्स बदलायचं. ॲज द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ वायर चेंजेस इट्स फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑल्सो चेंजेस. नॅचरल फ्रिक्वेन्सी आपण लॉ ऑफ लेंथ पाहिलेला आहे की या वायरची जी फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन असते ती लेंथवर डिपेंड असते. आपण त्या वायरची जेव्हा लेंथ बदलतो हे ब्रिजेस मागं पुढं करून तेव्हा आपण त्या वायरची फ्रिक्वेन्सी बदलतो. ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी तर सेम आहे. जेव्हा आपण ह्या वायरची फ्रिक्वेन्सी बदलून ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सी इतकी करणार तेव्हा तिथं रेझोनन्स होणार आणि रेझोनन्स झाले की ती वायर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होणार. त्याच्यावर ठेवलेला पेपर रायडरसुद्धा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होणार आणि तो बाहेर फेकला जाणार. आता हे सगळं आपण कशासाठी करतो तर आपल्याला त्या वायरची फ्रिक्वेन्सी माहिती करून घ्यायची. बघा आता या ठिकाणी फिगरमध्ये तुम्हाला दिसतं आहे हे 2 नाईफ एजेस आहेत या ठिकाणी, त्याच्यामध्ये ही वायर आहे आणि त्याच्यावर हा कागदाचा तुकडा आपण ठेवलेला आहे पेपर रायडर. आपल्याला काय पाहिजे, ह्या वायरची फ्रिक्वेन्सी पाहिजे आपल्याला. पण ती फ्रिक्वेन्सी आपल्याला कशी काढणार, मोजणार कशी आपण, तर आपण रेझोनन्स घडवणार आणि या वायरची फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सी इतकी करणार. म्हणजेच जेव्हा दोघांच्या फ्रिक्वेन्सी सारखी होतील रेझोनन्समध्ये तेव्हा वायरची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कवर फ्रिक्वेन्सी लिहिलेली आहे म्हणजे ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत आहे म्हणजे या वायरची फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत होणार आहे जी आपल्याला पुढं कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहेत. तेवढ्यासाठीच आपण हे सगळं करतो आहे. आपण फक्त हे कशासाठी करतो आहे तर या वायरची फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती नाही, ती फ्रिक्वेन्सी माहीत करण्यासाठी आपण त्या ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सी इतकी या वायरची फ्रिक्वेन्सी करतो आणि त्यासाठी आपण ह्या वायरची लेंथ कमी जास्त करतो. बघा हा पेपर रायडर इथं ठेवला आहे. त्यानंतर हा ट्युनिंग फोर्क घ्या, स्टेम हातामध्ये पकडा, इथं तुम्हाला दिसतं त्या पद्धतीने हा यू आकाराचा पार्ट आहे आणि ते जेंटली त्यावरती बघा इथं ह्या असं रबर असतं एक, त्याच्यावरती ते रबरवरती जेंटली मारायचं. बघा आता ह्या पेपर जो आहे पेपर रायडर सुरुवातीला सेंटरला बरोबर मधोमध ठेवायचा. त्यानंतर हे स्टेम हातामध्ये पकडलेलं आहे ट्युनिंग फोर्कचं आणि ते रबरवर जेंटली मारायचं अशा पद्धतीने आणि मारल्यानंतर हे स्टेम लगेच हळूवारपणे याच्यावर ठेवायचं. बघा इथं असं ठेवलं आहे तसं. आता हे ठेवल्यानंतर काय होतं आहे की याच्यातले व्हायब्रेशन जे आहेत ट्युनिंग फोर्कमधले ते हवेमधून या वायरला पास होतात, आतमधल्या म्हणजे बॉक्सच्या आतमध्ये जी हवा आहे त्यांच्यामध्ये पास होतात, तिथं ते ॲम्प्लिफाय होतात. तो हा जो बॉक्स आहे तो ॲम्प्लिफायर म्हणून काम करतो. ते जे होल्स आहेत बॉक्सला त्याच्यातून त्या वेव्स बाहेर येतात
आणि त्या वेव्हजमुळे ही वायर पण व्हायब्रेट होते. परंतु जेव्हा ह्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि वायरची फ्रिक्वेन्सी सारखी नसते, तेव्हा दोघांमध्ये जेवढा डिफरन्स जास्त असेल तेवढी या वायरच्या व्हायब्रेशनची ॲम्प्लिट्यूड कमी असेल. त्यामुळे त्याच्यावर ठेवलेला रायडरसुद्धा कमी ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होईल आणि तो खाली पडणार नाही. मग आपण काय करायचं, हा ट्युनिंग फोर्क असा ठेवलेलाच आहे, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन चालू आहेत, कारण व्हायब्रेशन ते बराच वेळ टिकतात, त्यामध्ये हळूहळू कमी होत असले तरी पण थोडा वेळ ते राहतात. मग जर हा पेपर रायडर पडत नसेल तर ही लेंथ बदलायची. अशा पद्धतीने बघा, ही लेंथ आपण हळूहळू बदलतो आहे. एक वेळ अशी येते की हा पेपर रायडर व्हायब्रेट होताना आपल्याला दिसतो आहे, परंतु तो त्याचे ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम पाहिजे, म्हणजे व्हायब्रेट होऊन तो बाहेर असा फेकला गेला पाहिजे, खाली पडला पाहिजे. कसं, तर या ठिकाणी बघा आता अशा पद्धतीने हा पेपर रायडर आता व्हायब्रेट होऊन खाली पडला. हे का घडलं, कारण आता या ठिकाणी काय झालं आहे, ह्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि या वायरची फ्रिक्वेन्सी सारखी झाली, म्हणजे रेझोनन्स झालं. रेझोनन्समध्ये आपण पाहिलेलं आहे, रेझोनन्सचा तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर तो बघा. जेव्हा रेझोनन्स होतं तेव्हा ट्युनिंग फोर्कची म्हणजे फोर्स्ड व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आणि त्या वायरची म्हणजे त्या बॉडीची फ्रिक्वेन्सी सेम होते आणि ती बॉडी मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी म्हणजे ती वायर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होते. त्यामुळे त्याच्यावर ठेवलेला पेपर रायडरसुद्धा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होतो आणि तो फेकला जातो. परत एकदा बघा, हा पेपर रायडर आपण त्याच्यावरती ठेवल्यानंतर तो फेकला गेला, रेझोनन्स झालं, म्हणजे आता दोघांची फ्रिक्वेन्सी सारखी झाली. वेन इट्स फ्रिक्वेन्सी बिकम्स, म्हणजे काय म्हटलं इथं पहा, वेन इट्स फ्रिक्वेन्सी बिकम्स इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क देअर इज अ रेझोनन्स, मी जे सांगितलं तेच, अँड द वायर व्हायब्रेट्स विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड सो दॅट द पेपर रायडर इज थ्रोन ऑफ. हा पेपर रायडर फेकला जातो कारण ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि वायरची फ्रिक्वेन्सी सेम होते. म्हणजे आपल्याला वायरची फ्रिक्वेन्सी माहिती झाली, ट्युनिंग फोर्कच्या इतकी आहे, ट्युनिंग फोर्कवरती लिहिलेली आहे, आणि ती फ्रिक्वेन्सी एकदा माहिती झाली की मग आपण त्याचा आपला म्हणजे पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्या ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण त्याचा यूज करून घेत असतो. आता शेवटी या सोनोमीटरचे युजेस काय आहेत ते आपण बघू. युजेस ऑफ सोनोमीटर. सोनोमीटर इज यूज्ड फॉर नंबर 1 डिटर्मिनेशन ऑफ अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. म्हणजे समजा हा ट्युनिंग फोर्क जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत नसेल तर आपण ती काढू शकतो. कशा पद्धतीने, तर आपल्याला माहीत आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला आहे n = 1/2L/T/m. यामध्ये टी म्हणजे त्या वायरमधलं टेन्शन, सोनोमीटर वायरमधलं टेन्शन, एम म्हणजे मास पर युनिट लेंथ. हे दोन्ही आपल्याला मोजता येतं. वायरमध्ये किती टेन्शन आपण लावलं आहे ते जे वजन लावलेलं असतं आपण सोनोमीटरला या ठिकाणी, हे वेट म्हणजे टेन्शन आपणच ठरवतो किती ठेवायचं ते आपल्याला माहीत आहे. दुसरं मास पर युनिट लेंथ, ही वायर जी आहे त्या संपूर्ण वायरचं मास मोजायचं, त्या मासला त्या वायरच्या लेंथने डिवाईड करायचं, म्हणजे स्मॉल एमची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला मिळते. त्यानंतर लेंथ म्हणजे हे 2 ब्रिजेसमधल्या वायरची लेंथ, इथे हे जे 2 नाईफ एजेस आहेत K1 K2, ती लेंथ वायरची तीसुद्धा आपल्याला मीटर स्केलनी मोजता येते. म्हणजे याचा अर्थ यामधील सगळ्या गोष्टी TML आपल्याला मोजता येतं. त्याच्यावरून n काढता येतं आपल्याला, n म्हणजे त्या वायरची फ्रिक्वेन्सी. परंतु आपल्याला ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काढायची आहे. या फॉर्म्युल्यावरून या वायरची फ्रिक्वेन्सी मिळते, परंतु आपण रेझोनन्स घडवतो. काय होतं, आपण पाहिले की लेंथ अशा पद्धतीने ॲडजस्ट करतो की हा पेपर रायडर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होऊन खाली पडतो, म्हणजे रेझोनन्स झालेलं असतं. म्हणजे वायरची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सारखी झालेली असते, म्हणजे त्या वायरची फ्रिक्वेन्सी आपण काढतो या फॉर्म्युल्याने, n = 1/2L/T/m. पण ती फ्रिक्वेन्सी म्हणजे ट्युनिंग फोर्कची सुद्धा फ्रिक्वेन्सी असते, कारण दोन्ही सेम झालेल्या असतात जेव्हा हा पेपर रायडर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होऊन खाली पडतो तेव्हा. तर अशा पद्धतीने समजा या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत नसेल तर आपण ती काढू शकतो. हे पहिलं यूज आहे. दुसरं, व्हेरिफिकेशन ऑफ लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आपण 3 लॉज पाहिलेले आहेत बघा. पहिला लॉ काय सांगतो, n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L और NL = कॉन्स्टंट वेन T अँड M आर कॉन्स्टंट. म्हणजे जशी लेंथ वाढवतो आपण, ही लेंथ वाढवतो तर त्या वायरची फ्रिक्वेन्सी कमी होते. तो लॉ आपण व्हेरीफाय करू शकतो सोनोमीटरनी.
आता तो कसा व्हेरीफाय करतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. दुसरा लॉ आहे लॉ ऑफ टेन्शन, एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी. आणि तिसरा लॉ आहे लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ. आणि तो लॉ काय आहे तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास पर युनिट लेंथ. n is inversely proportional to root m or n into root m equal to constant when L and T are constant. हे तिन्ही नियम आपण हा सोनोमीटर वापरून व्हेरीफाय करू शकतो आणि ते कसे करायचे असतात हे आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.